रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला सांजा कसा करायचा ते दाखवणार आहे। मी 1 वाटी सांजा घेतलेला आहे। हा सांजा मी गव्हापासून घरी तयार केलेला आहे। सांजा करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूत आपण। त्यासाठी मी 1 टोमॅटो चिरून घेतलेले, 2-3 गाजर बारीक चिरून घेतलेले, मिरचीचे काप घेतलेले, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला, थोडा कढीपत्ता घेतलेला, शेंगदाणे थोडे घेतले, कोथिंबीर आणि फोडणीसाठी मोहरी, हळद अर्धा चमचा, तिखट 1 चमचा, 1 चमचा मीठ आणि चवीला हिंग। आता आपण एका कढईत सांजा भाजून घेऊ। सांजा चांगला लालसर भाजून घ्यायचा। हा रव्यापेक्षा थोडा मोठाडा असतो आणि खायला खूप पौष्टिक असतो। हा गोडही करता येतो आणि तिखटही करता येतो। आता हे आपला सांजा भाजून झाला। आता आपण एका कढईत फोडणीसाठी तेल मोहरी टाकून घेऊ। आता आपण एका कढईत 4 चमचे तेल टाकून घेऊ। आता आपली फोडणी उडली। आता आपण कढीपत्ता टाकून घेऊ। आता आपण शेंगदाणे टाकू। आता आपण कांदा टाकून घेऊ। आता आपण कांदा छान परतून घ्यायचा आहे। आता आपण हिरवी मिरचीचे काप टाकून घेऊ। आता आपला कांदा छान परतला आहे। आपण आता गाजर टाकून घेऊ। आता आपण याच्या टमाट्याचे काप टाकून घेऊ। या भाज्या छान परतून घ्यायच्या, कांदा गाजर हे। आता आपलं गाजर टोमॅटो कांदा छान परतला। आता आपण ह्याच्यात पाणी टाकून घेऊ 1 ग्लास। आता आपण ह्याच्यात 1 चमचा मीठ टाकून घेऊ, 1 चमचा तिखट टाकू, अर्धा चमचा हळद टाकून घेऊ, 1 चमचा चवीला साखर टाकून घेऊ। आता आपण ह्याच्यात 1 चिमट हिंग टाकून घेऊ। पाण्याला आता उकळी आलेली, आपण ह्याच्यात सांजा टाकून घेऊ। आता आपण हा चांगला मिक्स करून घेतलेला। आता आपण वाफ येण्यासाठी 2 मिनिटं ताटली झाकून ठेवू। आता आपल्या सांज्याला छान वाफ आलेली। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ। आता हा सांजा आपल्याला खायला खूप छान व मस्त झालेला आहे बघा। तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने करून पहा। हा खायला खूप पौष्टिक आणि छान असते। रव्याच्या उपम्यापेक्षा हा सांजा खायला खूप छान लागतो। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। पुन्हा भेटू आता पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।